घटना आहे साक्षी आणि जितेंद्रची। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील वरखेडी नाका परिसर। याच परिसरात दोन कुटुंब एकमेकांच्या अगदी जवळ राहत होती। एका घरात राहत होता जितेंद्र राठोड। आई वडील आणि 3 बहिणींसोबत तो आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याची स्वप्न पाहत होता। त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधी होती। आई वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते। नुकतीच त्यांना 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि पुढील आयुष्याची तयारी सुरू होती। तर जितेंद्रच्या घरापासून अवघे 2 घर सोडून राहत होती साक्षी भोई। आई वडील आणि भावासोबत राहणाऱ्या साक्षीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासे विक्रीवर चालत होता। एकाच परिसरात राहत असल्यामुळे जितेंद्र आणि साक्षी यांची ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। मात्र या दोघांच्या नात्याला कुटुंबियांची मान्यता मिळाली नाही। उपलब्ध माहितीनुसार दोघांच्या लग्नाला घरातून विरोध होता। काळ पुढे सरकत गेला आणि अखेर साक्षीचा विवाह 23 जून रोजी दुसऱ्या ठिकाणी लावून देण्यात आला। पण हा विवाह तिला मान्य नव्हता अशी माहिती समोर आली आहे। विवाहानंतर अवघ्या 3 दिवसांनी ती माहेरी परत आली। घरातील सर्व काही नेहमीसारखं दिसत असलं तरी तिच्या मनात नेमकं काय सुरू होतं याची कल्पना घरच्यांना नव्हती। दुसरीकडे जितेंद्रही आपल्या आयुष्यातील या घडामोडींमुळे अस्वस्थ होता। रविवारी रात्री जितेंद्र आणि साक्षी यांनी एकमेकांशी फोनवर संपर्क साधल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या संभाषणानंतर त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या मोंढाळे रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेत भेटण्याचं ठरवलं। रात्रीच्या अंधारात दोघंही त्या ठिकाणी पोहोचले। अनेक वर्षांपासून ओस पडलेली ती शाळा त्या रात्री एका वेदनादायी घटनेची साक्षीदार ठरणार होती। पण त्यावेळी त्या परिसरातील कोणालाही याची कल्पना नव्हती। पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास साक्षीच्या भावाला जाग आली। त्यानं घरात साक्षीचा शोध घेतला, मात्र ती कुठंच दिसली नाही। त्यामुळे तो घराच्या मागील बाजूस गेला। तिथं असलेल्या पडक्या अंगणवाडी शाळेकडे त्याचं लक्ष गेलं। तो जवळ गेला आणि त्यानं जे दृश्य पाहिलं त्यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यानं तात्काळ कुटुंबियांना माहिती दिली आणि काही क्षणातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सर्वप्रथम परिसर सुरक्षित करून घटनास्थळाची पाहणी सुरू केली। पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे आणि नरेंद्र नरवाडे यांनी रुग्णवाहिका चालक अमोल पाटील याला सोबत घेत घटनास्थळाचा पंचनामा केला। त्यानंतर दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। काही वेळापूर्वी शांत असलेल्या त्या पडक्या अंगणवाडी शाळेजवळ आता नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ या दोघांवर का आली? घटनास्थळी पोलिसांनी प्राथमिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। परिसरातील नागरिकांशी आणि दोन्ही कुटुंबियांशी चर्चा करण्यात आली। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार जितेंद्र आणि साक्षी हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते। मात्र या नात्याला कुटुंबियांचा विरोध होता। दरम्यान साक्षीचा विवाह 3 दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जून रोजी दुसऱ्या ठिकाणी झाला होता। मात्र तिला हा विवाह मान्य नव्हता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। विवाहानंतर ती माहेरी आली आणि नंतर पुढे घडलेल्या घटनांनी या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। पोलिसांच्या माहितीनुसार रविवारी रात्री साक्षी आणि जितेंद्र यांनी एकमेकांशी फोनवर संपर्क साधला। त्या संभाषणानंतर त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या मोंढाळे रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेत भेटण्याचं ठरवलं। रात्रीच्या वेळी दोघेही त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्यांनी एकाच दोरीच्या साहाय्यानं गळफास घेत जीवन संपवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या घटनेमागे कुटुंबियांकडून त्यांच्या नात्याला झालेला विरोध आणि साक्षीचा नुकताच झालेला विवाह हे कारण असल्याचं सांगितलं जात असलं तरी याबाबतचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। साक्षीच्या पश्चात तिचे आई वडील भाऊ आणि पती असा परिवार आहे, तर जितेंद्रच्या पश्चात आई वडील आणि 3 बहिणी आहेत। जितेंद्रचे आई वडील मोलमजुरी करून संसार चालवत होते, तर साक्षीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासे विक्रीवर होत होता। दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल अनेक स्वप्न पाहिली होती, मात्र काही क्षणातच त्या स्वप्नांचा अंत झाला आणि दोन्ही घरांमध्ये शोककळा पसरली। घटनेची नोंद पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि त्यांचे सहकारी करत आहेत। नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला, फोनवरील संभाषणात काय चर्चा झाली आणि या घटनेशी संबंधित इतर काही बाबी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत।
या घटनेनं संपूर्ण पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून 2 तरुण जीवांच्या अशा दुर्दैवी अंतामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.